हाय सैलानी मतलब मेन रोड, समोर आहे बस स्टॉप. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो सैलानी येथे, म्हणजे चिखली तालुक्यात आणि बुलढाणा जिल्ह्यात येते. तर मागच्या या हुडीपासून सैलानी इथं यात्रा चालू आहे. सैलानी वस्ती संत सैलानी बाबा यांची. तर खूप दूरदूरून लोक येतात. हुडीपासून या यात्रेला सुरुवात राहते. पण सध्या सैलानीमध्ये जाऊ, बाहेर दर्गा फोटो पण दिसत असेल सैलानी बाबाचा आहे. तर चला तुम्हाला दर्गा वगैरे दाखवतो आणि सैलानी बाबाचे दर्शन करून देतो. ही मोठ्या प्रमाणात यात्रा आहे. महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर यात्रा आहे ही, जी 21 ते 22 दिवस चालते, महिनाभर. तर चला तुम्हाला दर्गा वगैरे दाखवतो आणि दर्शन घेऊ. सैलानी बाबाची दर्गा आणि समोरच हार, फुलं, नारळ आणि चादर चढवायचे सर्वांची दुकान आहेत. तर चला दर्शन घेऊ. वो दिखाने का क्या है, वो दिखाने अंदर होते ते मस्त. हे सैलानी बाबा दर्गा दर्शन आताच झाले तुम्ही. त्यांचे पूर्ण नाव आहे हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा. तर दर्शन वगैरे झाले. इकडे आहे काही जत्रा, इकडं पण आहे. तर दर्शन वगैरे झाले. तुम्हाला इथं सलमान मॉमेडियन समाजपैकी 70% हिंदू समाज आणि 30% मॉमेडियन समाज दिसल, जे इथं दर्शनाला येतात, ज्यांची श्रद्धा आहे. इथं खूप लोक येतात. तर तुम्ही आता जर जो सैतान पिक्चर पाहिला असेल अजय देवगणचा, त्याच्यात जसे काला जादू दाखवला आहे, इथं काळ्या जादू असो, करणी असो, जे जुन्या लोकांना माहिती आहे, ते सगळ्या याच्यावर उपचार मिळतो. आणि एखादी आपण जर नवदे मी दान करण हे करण, तर इथं खूप लोकांची इच्छा पूर्ण होतात. तर चला जाऊया. जत्रा मोठी भरते आहे, जत्रा दाखवतो. आणि जत्रा महाराष्ट्रातलेच नाही, बुलढाणा जिल्ह्यातलेच नाही, बाहेरील राज्यातले सुद्धा लोक इथे येत असतात. तर चला जत्रा वगैरे दाखवतो.
इथं परराज्यातून सुद्धा लोक येतात दर्शनासाठी. तर महिना 15 दिवस अगोदरच यात्रेच्या होळीपासून सुरुवात होते तर त्याच्या 15 दिवस अगोदरच इथे लोक येत असतात. भारतातून सगळ्या म्हणजे कानाकोपऱ्यातून लोक येतात इथं. दुकानं सध्या ऊन आहे खूप, तर गर्दी कमी आहे उन्हाच्यानं. मी काही जणांना विचारलं तर संध्याकाळची जाम जोरात भरते म्हणतात जत्रा. काला जादू असते ना, तर काला जादूला इथं 100% आराम पडतो म्हणतात. तो शैतान पिक्चर पाहिला असेल, त्यात जशी जादू दाखवली आहे तशी जादू पण इथं उपचार होतो. या जत्रेत जास्त करून तुम्हाला मराठी माणूस दिसत, 70% मराठी माणूस येते. जर तुम्हाला सैलानीला यायचं असलं तर बुलढाण्याहून सैलानी स्पेशल बसेस चालतात यात्रेसाठी. जालन्याहून प्रत्येक आगारातून सैलानी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. आणि जर अदर दिवशी यायचे असले तर बुलढाण्यावरून आहेतच बसेस, पण आता यात्रेच्या ना जास्त बसेस सोडलेल्या आहेत. काय घेऊ काही सुच नाही.
सध्या गर्दी काहीच नाही आहे, संध्याकाळी जाम गर्दी होती. गाड़ी रुद्रा 70 रुपये का डीजल, 110 रुपये पे चलेगा, वो कहाँ जाएगा गाड़ी का भाड़ा. आणि इथं होळीच्या दिवशी होळी पेटवत असतात. एकूण 10 ट्रक नारळ त्या होळी टाकण्यात, म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी होळी इथं सैलानीमध्येच पेटवतात. आता दुपारची काही एवढी गर्दी नाही आहे, संध्याकाळी गर्दी जाम राहते, कारण आता ऊन आहे, एप्रिल महिना लागला आणि महाराष्ट्रातून खास करून बुलढाणा जिल्ह्यात विदर्भातलं ऊन बेकार आहे. तर हे जे सगळं मागे दिसतात ना तुम्हाला, हे सगळं संध्याकाळी चालू होते. तर तुम्हाला यायचं असलं तर या बुलढाण्यावरून अर्ध्या तासाचा रस्ता आहे सैलानी, आणि मेन सैलानी बाबाच्या दर्शनालाच लोक येतात इथं दूरदूरून. तशा अनेक प्रकारच्या अनेक संतांच्या दर्गा आहेत. हा मोदका कुवा हा आहे सैलानी मधला मेन रोड. समोर आहे बस स्टॉप. हे बघा अशा अनेक प्रकारचे दर्गा आहे. हे बर्री बाबाची दर्गा आहे आणि ही आहे इकडे सैलानी बाबाची जत्रा. इथं खूप लोक दूरदूरून येत असल्यामुळे वस्तीलाच असतात इथं. 7-8 दिवसा अगोदर यात्रा सुरू व्हायच्या अगोदर येतात. हे बघा बर्री बाबाची दर्गा आहे. हे बघा इथं सगळे लोक वस्तीला होते. जे दूरदूरून येतात असे टेंट विकत भेटतात किंवा स्वतःवरून घरूनही आणतात. आणि तशी गेस्ट हाऊस पण आहे ते इथं राहायला, पण लोक असेच राहतात टेंट करून. आणि सध्या सैलानी बाबाचा उर्स होईपर्यंत लोकांची जाम गर्दी असते. जेव्हा सैलानी बाबाचा उर्स निघतो, होळी झाल्यानंतर 6-7 दिवसांनी निघतो, 6 दिवसांनी. उर्स झाल्यानंतर कोणी थांबत नाही जास्त, सगळं परतीच्या मागे राखतात. तर उर्सची गोष्ट अशी आहे की इथून सैलानी बाबाच्या दर्ग्यावरून 3 किलोमीटर पिंपळगाव सराई नावाचं गाव आहे. तिथून एका पाटलाच्या घरून म्हणतात, जो मराठी माणूस आहे त्याच्या घरून एक ऊट सजवून आणतात. तो चालत चालत वाजत गाजत इथं सैलानी बाबाच्या दर्गाजवळ आणतात. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. जत्रा खूप भरते, तुम्ही यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी एकदा नक्की या, किंवा मदत कधी दर्शनाला या. आणि जे आपली इच्छा असेल ते एकदा इथं मागा, पूर्ण होते म्हणतात. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, चांगले राहा, सतरा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा अशी राहायची सोय करतात. तिकडं पण एक दर्गा आहे, ती आहेत. तर चला पकडू बस आणि जाऊया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बस स्टेशन.